मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा राज्य दौरा, तर नेमलेल्या निरीक्षकांचा पुणे जिल्हा दौरा। राज्य सरकारच्या शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ। समितीमार्फत सादर केला जाणारा आरक्षणाबाबतचा अहवाल आता विधानसभेनंतरच। मनोज जरांगेंच्या उदंड आयुष्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांची नेपाळच्या मंदिरात प्रार्थना। काठमांडूतल्या पशुपतीनाथ मंदिरात देवाला साकडं। धाराशिवमध्ये शिंदे गटाचा भाजपला धक्का। ज्येष्ठ नेते सुधीर पाटील यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मिटकरींच्या गाडीवरचा हल्ला निंदनीय। राज ठाकरे अनेकांची मिमिक्री करतात। राजकीय उत्तर दिल्यानंतर असा भ्याड हल्ला चुकीचा, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो। बॅनरची जिल्हाभरात जोरदार चर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग। अब की बार किसान सरकार म्हणत 288 जागांवरती उमेदवार उभे करण्याची राजू शेट्टींची घोषणा। वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 143च्या वर। सततच्या पावसामुळे मदत कार्यात सुद्धा अडचणी। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच। वयाचं कारण देत पॅरोलवर सुट्टी देण्याची गवळीची मागणी फेटाळली। कराडमधल्या डीपी जैन कंपनीच्या 1100 कामगारांनी काम थांबवलं। एप्रिलपासून पगार न दिल्यानं आक्रमक। पुणे बंगळुरू महामार्गावरती पुलाचं काम थांबवलं। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ। एका रात्रीत नदीचं पाणी धोका पातळीवर। मटण मार्केटपर्यंत नदीचं पाणी। रत्नागिरीत उद्यापासून मासेमारीला होणार सुरुवात। मच्छीमारांच्या नौका सज्ज। सोलापूरमधील उजनी धरण 50%पेक्षा अधिक भरलं। 100% भरण्यासाठी केवळ 26 टीएमसी पाण्याची आवश्यकता। सांगलीच्या शिराळ्यात चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर। पाणी साठा वाढल्यानं धरण 85% भरलं। वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवला।